गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? मस्त ना? तर मित्रांनो, आज आहे 16 तारीख आणि आज आम्ही चाललेलो आहोत अहिल्यानगर टू पनवेल, म्हणजे आपण चाललेलो आपल्या घरी. तर मित्रांनो, हा जो एपिसोड बनेल हा एपिसोड नंबर 3 बनेल. तुम्ही इथं पाहू शकता, सुंदर अशी विहीर आहे. आणि रात्री आम्ही माझ्या बहिणीकडे थांबलो होतो. समोर तिचं घर आहे, इथं या साईडने गेल्यावर तिचं घर लागेल. तर मग आता आपण आपल्या घरी जायची तयारी केलेली आहे आणि आता आपण निघालो आहे. आणि आपली जाना इथं उभी आहे समोर. तर सर्वप्रथम मी तुमचं वेलकम करतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कशात एकदम कडक ना, लाल भडक ना. तर फायनली आपण निघालो आहे आपल्या घराच्या दिशेने, म्हणजे पनवेलच्या दिशेने. आपली जी इथं कामं होती बऱ्यापैकी झालेली आहेत. सॉरी, खाली थोडंसं गवत आहे म्हणून बघून चालायला लागतं, भीती आहे सापाविपाची. आणि इथं कुत्रे देखील खूप आहेत, अप्रतिम असे कुत्रे आहेत, एकदम बेकार. पाहू शकता तुम्ही, आपली गाडी थोडीशी गाडीवर दव पडलेलं आहे, त्याच्यामुळे गाडी थोडी खराब झालेली आहे. तर मग आता आपण काय करूयात, फटाफट इथून निघूयात आणि मी तुम्हाला भेटतो हायवेवरती. स्टे ट्यून गाईज. आजूबाजूचा व्ह्यू चेकआउट करा, सुंदर असा व्ह्यू आहे. मी तिथनं आलो, आता तिथून सिद्धार्थ आपला चालत येतोय, तुम्हाला दिसेल बघा, हलका हलका दिसतोय. तिथनं सिद्धार्थ येतोय आणि असा व्ह्यू आहे, एकदम नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट आहे. आणि सूर्यदेवता आता वरती यायला निघालेत, पाहू शकता. एवढा भाग सगळा ऑरेंज झालेला आहे, खूप बंगलेच आहे इथं. आणि इथे एक आपलं मंदिर आहे हनुमानजीचं, हे बघा काय सुंदर मंदिर आहे. तर मग चला आता पटापट आपण निघूयात, भेटतो हायवेवर. आता आपण पोचलो आहोत सुप्यामध्ये. सुपा म्हणजे द सिटी ऑफ फ्लावर, हे मी तुम्हाला मागच्या वेळेस देखील सांगितलं आणि फुलं पण तिथं दाखवली होती. तर आता आपण एक 5-7 मिनटामध्ये प्रॉपर सुप्यामध्ये पोचूयात. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, जर फुलांची शेती लावली असेल तर. फुलं जी व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते तिथपर्यंत पोचलो म्हणजे सुपा आला. तर पाहू शकता मित्रांनो, सुप्यामध्ये हारासोबत बेकरीचे आयटम आहेत ते सुद्धा खूप बरेचसे भेटतात आणि चांगले चांगले भेटतात. पाहू शकतो आपण, दोन्ही साईडनी बेकरी आहेत. आणि फुलांचं दुकान पाहू शकतो आपण. इथं सगळे जास्तीत जास्त दुकान फुलांचे तुम्हाला दिसतील, कारण इथं सर्वांचा व्यवसाय तोच आहे. सकाळची वेळ आहे, बरेचसे दुकान बंद आहेत, पण उघडे देखील आहेत बरेच. बघा राईट साईडला आपण पाहू शकता, सुंदर सुंदर असे हार लावलेले. तर मम्मीला बरं वाटत नाही, मम्मी खोकून मम्मी बेजार झाली, हालत खराब झाली मम्मीची खोकून. तर आता आपण जाऊ, एक कप चाय पिऊ मस्त. इथं चाय खूप फेमस आहे इथला. समोर जे तुम्ही पाण्याची टपरी, चायची टपरी बघताय, या टपरीवर तर चाय एकदम फेमस आहे. जो इथे येतो हा चाय प्यायला जातो म्हणजे जातो. बस आडवी आली, तर मला एकदा परत दाखवतो. चला आता आपण जाऊ आणि चाय पिऊन येऊ. तर वन्स अगेन मित्रांनो, आपण आलेलो आहोत रांजणगावला. मी तुम्हाला रात्री त्या दिवशी जाताना दाखवलं होतं मंदिर, तर परत एकदा तुम्ही चेकआउट करा. त्या दिवशी रात्र होती, आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. बघा काही सुंदर अशी कमान आहे. हा एंट्री गेट आहे मेन. आणि आता आपल्याला इथून पुन्हा राहिलेलं आहे काहीतरी 50 किलोमीटर.
पुण्यावरनं आपलं पनवेल राहिलेलं आहे 120 किलोमीटर. असा 170 किलोमीटरचा आम्हाला प्रवास अजून करायचा आहे. शेटमॅन बाईची गाडी बंद पडली वाटतं, नेमकी चढणीलाच. हा चढण आहे वरती आणि याची गाडी बंद पडलेली, फुल ओव्हरलोड गाडी. आपण पाहू शकता सळ्या भरलेल्या आहेत. आणि हा रस्ता थोडासा कंजेस्टेड, म्हणजे कसं हा चढण जास्त असल्यामुळं हेवी गाड्यांना प्रॉब्लेम होतो ना. हे नवीन स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे इथे खूप ट्रॅफिक व्हायला लागले. तर मग चला आता जाऊ पुढे आपण पटापट. मूर्त्या बघा काय सुंदर सुंदर मूर्त्या बनवायला आहे. तुम्हाला दिसल्या नसतील कारण गाडी फास्टमध्ये क्रॉस झाली तिथनं, पण छान छान मूर्त्या आहेत तिथं. मित्रांनो, आपण लेपला पाहू शकतो 7-12 हॉटेल आहे. हा हॉटेलचा क्रेज एकदम खतरनाक आहे आणि जेवण पण खूप छान आहे. इथं लेफ्ट साईडला बघा प्लॉटिंग झालेली आहे, मला वाटतं हे विकण्यासाठी प्लॉट आहेत. 7-12 हॉटेल जेव्हा स्टार्टिंगला आला तेव्हा एकदम त्याची ॲडव्हर्टाईज एकदम भारी झाली होती आणि बरेच कस्टमर त्यांनी जोडले होते. छान हॉटेल आहे ते पण, एकदम आपल्याला जेवताना गावाकडचा फील येतो. आणि आपण पाहू शकता मधून रस्ता, दोन्ही साईडनी काय सुंदर असं नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट आहे. आणि मध्ये मध्ये असे हॉटेल, डावे, पेट्रोल पंप येतच राहतात. तर छान वाटते जरा आज रस्त्यावर गाडी चालवायला. आणि वातावरण देखील तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअर आहे. कारण मी सकाळी नगरमधून निघालो तेव्हा मला असं वाटलं पाऊस येईल, कारण एकदम ढगकाळी झाली होती. वातावरण झालं होतं पावसाचं पण नाही आला. अशा क्लायमेटमध्ये मित्रांनो गाडी चालवायला एकदम मजा येते. आपण पाहू शकतो एकदम क्लिअर असं क्लायमेट असलं ना तर मग गाडी चालवायला पण एकदम बरं वाटतं. ऊन नाही काय नाही, स्मूथ गाडी जाते एकदम. आणि रस्ता पण आमचा एवढं छान आहे की हां थोडे स्पीड ब्रेकर वगैरे आहे, कुठे कुठे थोडासा पॅच खराब आहे, तेवढं तर चालतंच. तर आपण आलेलो आहोत आता पुण्याच्या जवळ. पटापट गाडी आपण पुणा मेन आपला हे ट्रॅफिकचा एरिया आहे. पुणा क्रॉस झाला की आपण पटकन जातो सगळीकडे. इवन नगरला यायला पण लवकर येतो आणि मुंबईमध्ये जाण्यासाठीही लवकर आपण जातो. तर चला आपण पटापट पुणा क्रॉस करायला बघू. आता जर मी स्ट्रेट गेलो पुण्यावरनं शिक्रापूरवरून तर मी तुम्हाला शौर्यस्तंभ, त्या दिवशी तो आपल्याला रात्री दिसला नाही, शौर्यस्तंभ तुम्हाला मी नक्की दाखवेल गाईज. तर मग स्टे ट्यून. तर मित्रांनो सॉरी, आपण त्या रोडनी नाही चाललो आहे पुण्याच्या, आपण मधलं कट घेतलेलं आहे. आपण चाकण मार्गे चाललेलो आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला शौर्यस्तंभ दाखवू शकत नाही, पण एवढा या रोडला आपल्याला सुंदर सुंदर असे व्ह्यू बघायला भेटणार आहेत. कारण हा जो रोड आहे हा गावांच्या मधनं जातो आणि या रोडला व्ह्यू खूप सुंदर सुंदर आपल्याला पाहायला भेटतील. तर आता आपण जस्ट एंट्री झालो आणि हा पूर्ण रोड तळेगावपर्यंत वन वे आहे. हा जसा दिसतो ॲज इट इज रोड आहे. हा मध्ये मोठा येणार नाही आपल्याला, असा छोटा रोडनेच जायला लागेल. तर मग चला पटापट आपण रोड कव्हर करायला घेऊ. मित्रांनो इथं पहिला टोल नाका होता, तो टोल नाका आता तोडण्यात आलेला आहे. तर टोल नाका नाही, डायरेक्ट रोड आपल्याला क्लिअर केला आहे. कारण हा रोड कधी आता पावसाच्या दिवसामध्ये खूप खराब असतो, त्याच्यामुळे हा टोल नाका इथून काढून टाकलेला आहे. म्हणजे इथे आपले 10 मिनटं तरी गेली असते, कारण या रोडनी जास्त करून ट्रक प्रवास करतात. ट्रक, ट्रेलर, त्यांच्यासाठी हा रोड स्पेशली बनवलेला आहे. शॉर्टकट जेव्हा त्यांना एंट्री नसते तेव्हा ते इथनं घुसतात. तर मित्रांनो मी जसं तुम्हाला सांगितलेलं बघा, आपण पाहू शकता काय व्ह्यू सुंदर आहे. हा चेकआउट करा, एकदम छान व्ह्यू आहे. असं वाटतं जसं काय आपण कुठेतरी लांब बाहेर आलेलो आहे हिल स्टेशनला. असा व्ह्यू आहे. आपण हिल उतरतो आणि हा जो रोड आहे हा खूप अपघाती आहे. इथे मी बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट पाहिलेले आहेत, कारण हा टर्न एकदम असा उलटा टर्न आहे. बघा तुम्हाला मी दाखवतो आता. अच्छा, पावलं घाई झालेली आहे मागच्या, पण आपण काय घाई करणार नाही. आपण एकदम शिस्तीत चालवतो गाडी, प्रेमाने जाऊ घरी, काही टेन्शन नाही आपल्याला. आणि लेफ्टला पण बघा डोंगर काय सुंदर वाटायला लागला आहे. थोडीशी चढण आहे ती, आता वरचा डोंगर एकदम छान वाटतं. आणि राईटला आपण पाहू शकता फुलं आलेली आहेत व्हाईट कलरची, येलोइश आहे. आणि त्याच्या मागे पपईची बाग आहे. विशाळ हाऊस आहे, छान बनवलेले. आणि हे जे वडाचे झाड तुम्हाला दिसतात हे खूप जुने झाड आहेत. जेव्हा आम्ही लहान होतो आणि एस टीने प्रवास करायचो तेव्हा हे आम्हाला कंटिन्यू
या रोडला खूप होते, पण आता बरेच कापून टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आता काही झाडं दिसत नाही जास्त. आणि एकदम तुम्हाला जंगलाचा व्ह्यू देतो, फॉरेस्टचा. बघा कसा व्ह्यू आहे हा. असं वाटतं की आपण कुठल्या तरी नॅशनल पार्कमध्ये आलोय. समोरून गाडी आलेली आहे, त्याच्यामुळे आपण स्लो झालोय. तर मग चला आता फटाफट इथून पुढे जाऊयात. चाकणला मी तुम्हाला भेटतो का आईस कुठे नाश्ता करायला थांबलेले, नक्की तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आता थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहे. आपले शूटर बसले इथं, गजीव आहे, मम्मी आणि दुर्वा आणि सपना जरा वॉशरूमला गेलेले आहे, त्याच्यामुळं तर आता बघू काय खायला येते काय नाही, काय मागवतात. काय चांगलं असेल तर आपण खाऊ. कुठं काय खायला आलं सांग, सांग लवकर, व्हिडिओ चालली. आता लाजतात कॅमेऱ्यासमोर, नाही तर नुसती बडबड करतात. तर आम्ही मागवले खायला मिसळ. तर आता बघू मिसळ कशी येते. काय मिसळ, पप्पानी पण मिसळ घेतली. बाकी त्यांचं बघू आता काय येते खायला. फायनली आपण नको आलेलो मित्रांनो चाकणला. हा जो राईट साईडचा रोड बघताय तुम्ही, हा जातो सरळ नाशिकला. आपल्याला जायचं स्ट्रेट तळेगावला. आता हा रोड जरा कंजेस्टेड पण आहे आणि ट्रॅफिकवाला पण आहे, कारण इथं MIDC एरिया आहे, त्याच्यामुळे हा रोड पूर्ण पॅक असतो. तरीही आपण पटापट कव्हर करायला बघू. आपण घरून निघालो किती, 8 वाजता निघालो होतो ना पप्पा आपण? 7 वाजता निघालेलो. आता वाजलेले 10, म्हणजे 8, 9, 7, 8, 9, 10 3 तासात बऱ्यापैकी रनिंग आपली कव्हर झालेली. अजून आपल्याला 70-80 किलोमीटर जायचं आहे, जास्त नाही. तर मग चला आता पटापट आपण रोड क्रॉस करायला बघू. आणि तुम्हाला मी पुढे गेल्यावर भेटतो गाईस. थोडासा सबर करो मेरे भाई लोग. आपण निघलेंगे डायरेक्ट तळेगाव. तर फायनली मित्रांनो आपण लोक आलेलो आहोत तळेगावला. तळेगावपासून कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, आता इथून आपलं घर राहिलेलं आहे 50 ते 60 किलोमीटर. पण थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. मी जाणार आहे कर्जतला माझ्या बहिणीजवळ. आता हा जो फाटा आहे, इथनं लेफ्ट गेलं की आपल्याला, इथून लेफ्ट मारला की आपण पुण्यात जातो. स्ट्रेट गेलं की मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि इथनं राईट मारला की आपला जुना हायवेवरनं आपण जाणार. आणि मी आता जुन्या हायवेवरनं जाणार, कारण मला मध्येच उतरायचं आहे कर्जतला. आणि जर आपण मेन हायवेवरनं गेलो तर कर्जतला उतरायला जागा नाही, आणि इथून आपल्या टोल पण जास्त जाणार. त्याच्यापेक्षा आपण इथनं जर गेलो खालनं ह्या राईट साईडच्या रोडनी, तर आपण लवकर पण पोचूयात आणि आपला टोलसुद्धा वाचेल. बघा इथं टँकर असे चालतात. ट्रॅक्टरवरती चाललाय बाई. तर आता काय करू मित्रांनो, आपण लवकरात लवकर लोणावळा जवळ करायला बघू. मी इथं का नाही थांबलो, या MIDC रोडमध्ये. रस्ता पण खराब होता आणि दाखवण्यासाठी काय नव्हतं. सगळ्या कंपन्या काय दाखवून दिसत आहे, त्याच्यामुळे मी जास्त दाखवलं नाही काय. फटाफट आता निघालो. तर चला आता आपण भेटूयात लोणावळ्याच्या आसपास. आम्ही एवढं फिरलो पण आम्हाला कुठं पाऊस लागला नाही. जसं जसं लोणावळ्याच्या जवळ आलं बघा तुम्ही पाहू शकता, पाऊस चालू झाला आहे. आणि लोणावळ्याची खासियत आहे की कधीतरी गेलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला धुकं बघायला भेटणार. आणि आजूबाजूचा एन्व्हायरमेंट बघा ना, काय सुंदर झाला आहे.
मला असं वाटतं मी काय उटी बिटीला आलो की काय, एवढं भारी वाटतं आपल्या इथला क्लायमेट. आणि इथून माझ्या गावी गेलो 250 ते 300 किलोमीटर, 3 दिवस 4 दिवस राहिलो, पण पावसाचं नामोनिशाण नाही तिथं पावसाचा. आणि आपल्या इथं आल्यात बघा पाऊस चालू. पाहू शकता गाडीवर तुम्ही, रेनकोट घालून लोक चालले आहेत, म्हणजे कंटिन्यू पाऊस आपल्या या बाजूला आहे. तर चला मग आता पुढे जाऊ, लोणावळ्याचं वातावरण बघू कसं आहे, काय हालचाल आहेत लोणावळ्यात, तर ते मी तुम्हाला दाखवतो गाईस. तर मग मित्रांनो, आम्ही लोक घाटाच्या जवळ आलेले, पण असा प्रॉब्लेम झालेला आहे. आता मला येऊन कमसे कम 1.5 तास झाला आहे, पण ट्रॅफिक काही संपतच नाही. कंटिन्यू मी ट्रॅफिकमध्ये चाललो, एकदम गाडी आपली स्लो डाऊन झालेली आहे, पहिल्या गेअरवरच चालली. आणि एका शहाण्या माणसाने येऊन आपली गाडी लेफ्ट हँड साईडने थोडीशी घासली, आणि तो वरनं मला सांगते माझी चुकी आहे. तो लेफ्टला होता, तो अचानक राईटला त्याने उडी मारली आणि आपली गाडी घासून गेला. थोडीशी नॉर्मल आपली गाडी घासली, आपली चुकी नसताना पण आपण 2 शब्द त्यांचे ऐकल्यासारखं झाले. आता चल ठीक आहे, हरकत नाही. चला आता आपल्याला इथून घाट उतरायचं, आणि आपल्याला पनवेलला न जाता आपल्याला जायचं कर्जतला. आपण पाहू शकता एकदम लांब लचक जाम लागलेला आहे. आपल्या मागे पण बऱ्याच गाड्या आहेत. मग बघू आता कसं काय, किती वेळ लागतो आपल्याला इथनं निघायला. मला वाटतं अजून 1 तास लागेल. ठीक आहे, हरकत नाही, पण आपल्याला जाणं तर आहेच. तर आपण आता इथनं उतरल्यावर आपण जाणार आहोत कर्जतला. तर चला मग आता गाईज पटापट आपण आपला घाट काढून घेऊ. तर गाईज आता वाजले दुपारचे 1:22. आम्ही आलेलो आहोत खंडाळे तलावाजवळ, आणि बोटिंग चालू आहे इकडे. आय गेस बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे ट्रॅफिकमधून, आणि तुम्ही लेफ्ट हँड साईडला पाहू शकता विल्लामध्ये मदर मेरीचा खूप सुंदर असा स्टॅच्यू आहे. आणि थोडंसं क्लायमेट देखील फॉगी झालेलं आहे, बघू शकता आपण, सगळा फॉग आहे. मी वरनं मारतोय कॅमेरा. आणि गाय जिथं पुढे आहे ना, जेवियर्स बंगला म्हणून आहे, त्याच्यामध्ये आहे ना व्हाईट कलरची सेंट जेवियर्सची मूर्ती आहे. तर तिला बघून एकदा आम्ही खूप घाबरलेलो, बोललो काय आहे, कारण त्यावेळेस ना पूर्ण फॉग होतं इथं अंधारामध्ये. ती व्हाईट मूर्ती मला एकदम खतरनाक दिसली होती. आणि बघा काय लेफ्टला काय मस्त आता ग्रीनरी झालेली आहे, आणि आलेला आहे जेवियर्स विला. हे बघ, ह्या विल्लामध्ये हा बघती, आणि हा जो विला आहे ना गाईज, त्याच्या आतमध्ये मूर्ती आहे. तर गाडी स्लो झाली तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, तुम्हाला दिसला असेल हलका हलका, कारण थोडीशी शॅडो पण आली झाडाची. बघा, जर दिसला असेल तुम्हाला तर. तो विला पण देखील एकदम सुंदर आहे आतमध्ये, कारण त्याची स्टॅच्यू एवढा भारी आहे बाहेर, एकदम छान वाटते बघायला. तर चला आता या वॉटरफॉल आहे पुढं मोठा खंडाळ्याचा, त्याच्यामुळे ही एवढी ट्रॅफिक इथं दर संडेला ट्रॅफिक लागते. माझे 2 तास असे वेस्ट गेले ट्रॅफिकमध्ये. पण आता आपल्याकडे काय ऑप्शन नाही, जायचं तर आपल्याला ह्याच रोडने, दुसरा रोड आपल्याला नाही आहे. एक्सप्रेसवरनं जर टाकली असती तर आपण खूप पुढे उतरलो असतो, परत आपल्याला फिरून यायला लागलं असतं. आणि माझ्या मागे तुम्ही माझ्या मिररमध्ये पाहू शकता डिफेंडर उभी आहे ब्लॅक कलरची, खूप सुंदर वाटते. आणि राईट साईडला बघा काय खूपसुरत विल्ला आहे, एकदम छान वाटतं तो विला. आणि माझ्या राईट साईडच्या मिररमध्ये बघू शकतो आपण की किती मोठी लाईन लागलेली आहे मागं. बघा, माझ्या मागं नाही बोललं 200 गाड्या आहेत. तर चला आता आपण जाऊ पुढे. जर वॉटरफॉलच्या इथे थोडीशी रश कमी असली तर गाडी लावायला जागा भेटली तर मी जाऊन तुम्हाला दाखवेल, नाही तर मग आपण तसंच पुढे निघून जाऊ गाईस. परत मी येईल नेक्स्ट वीकमध्ये, मी तेव्हा तुम्हाला वॉटरफॉल दाखवेल जो. तुम्ही इथं पाहू शकता राईट हँड साईडला खूप मोठा वॉटरफॉल आहे. ही दरी आहे पूर्ण खाली, खोल दरी आहे, पण सॉरी मी थांबू शकत नाही. तुम्ही आता बघू शकता की किती ट्रॅफिक आहे इथं, फुल जाम आहे दोन्ही साईडने. बघा कशा गाड्या लावल्यात रॉंग साईडने. आणि त्या बाजूचा तो व्ह्यू आहे ना एकदम सुंदर आहे. तर थोडं पुढून दाखवतो मी तुम्हाला जर दिसलं तर. तर मित्रांनो, मला माहिती नाही तुम्हाला दिसलं का नाही, मी गाडीच्या बाहेर हात काढून दाखवायचा प्रयत्न केला होता. आणि लेफ्ट साईडला बघा हनुमानाची मूर्ती काय सुंदर आहे. हनुमानची मूर्ती पहा एकदा, सुंदर अशी मूर्ती आहे बाजूला. आणि दोन्ही साईडला रश बघा किती क्राऊड आहे आज.
अक्षरशः रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत लोकांनी आणि ते लोक गेलेत वॉटरफॉल पाहण्यासाठी. आपण असं लावू शकत नाही गाडी, आणि आपल्याला काय खूप दाखवावाच म्हणून असं काय नाही. बरीचशी लोक येतात इथं, मुंबई पुण्यावाली आपले. एकदा व्ह्यू चेकआउट करा गाईज, खूप सुंदर व्ह्यू आहे हा. बाकी तुम्हाला खाली कुठे फॉग भेटू नाही भेटू, पण ह्या भागामध्ये एवढ्या या पट्ट्यामध्ये तुम्हाला 12 महिने फॉग भेटणार आहे. गरमीमध्ये सुद्धा इथं गार असतं, त्याच्यामुळे इथं फॉग असतोच. तुम्ही जर अर्ली मॉर्निंग आले किंवा लेट नाईट आले ना, तर तुम्हाला फॉग भेटणार म्हणजे भेटणार इथं. आणि आज पोलिसांचा बंदोबस्त खूप जास्त आहे, पाहू शकतो आपण. रस्त्यामध्ये उभे आहेत हे बघा, आणि गाड्या पकडलेल्या सुद्धा आहेत. आणि समोर मित्रांनो मंदिर आहे, त्याची ही कमान आहे. कमान पण एकदम छान बनवलेली आहे. थांबा जरा, ही पुढची गाडी जाऊ दे, मी तुम्हाला क्लिअरली दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, वाघजाईचं मंदिर आहे. आतमध्ये खूप सुंदर अशी कमान बनवलेली आहे इथली. कधी आपण जरा अर्ली मॉर्निंग आलो, जरा टायमामध्ये आलो ना, तर मी तुम्हाला नक्की आतमध्ये नेऊन दाखवेल आतमध्ये मंदिर कसं काय. आणि थार बघा काय सुंदर बनवली, क्लास बनवली आहे. गाडी टायर वगैरे एकदम बाहेर काढलेले आहेत, लाईटिंग वगैरे छान केलेली आहे. आणि आता आपण पोचलो आहोत सनसेट पॉईंटला. सनसेट पॉईंटला आज बघा काय मार्केट लागलं आहे. मक्का, भुट्टा, परत मॅगी, बरंच काय काय इथं खाण्यासाठी, चिप्स वगैरे. आणि क्राऊड देखील एकदा चेक मारा, क्राऊड किती आहे. अक्षरशः खालपर्यंत गाड्या थांबलेल्या आहेत. चेक करा काय सुंदर व्ह्यू आहे आणि काय क्लीन व्ह्यू आहे, छान वाटतं एकदम. आणि हा जो रस्ता आहे हा खूप वळणाचा रस्ता आहे, कारण आपण आलेलो आहे जुन्या घाटातून. तर हे रस्ते एकदम कर्व आहे तिथून. किती मोठा टर्न आहे हा. आणि पुढं आणखीन एक व्ह्यू आहे. पुढे आपल्याला त्या एक्सप्रेस हायवेच्या इथून आपल्याला डायरेक्ट खपोली दिसते खाली, म्हणून एकदम छान वाटतं आहे ते. आणि हा जो डोंगर आहे हा जरा प्रतापगडासारखा दिसतो. प्रतापगडला जाण्यासाठी, प्रतापगडला आपण गेलो, आपण वरतून जेव्हा ड्रोन शॉटने बघितलं, प्रतापगड देखील असाच दिसतो एकदम. काय भारी वाटते बघा. लेफ्ट साईडला बघा तुम्हाला एकदम क्लिअर कट दिसेल फॉग कसा आहे. असं वाटतंय की डोंगर, आपला आभाळ अख्खा डोंगरावर येऊन थांबलेलं आहे बघा. काय छान दिसते. आणि माझ्या लेफ्ट साईडला, एक मिनटं तुम्हाला आता बघती दाखवेल. ट्रेन चाललेली इथून. तर सॉरी मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या मागे गाड्या होत्या, मला थांबायला जागा नाही भेटली. तर आणि या साईडला बघा जो आपला डोंगर आहे, दरड कोसळावी नाही म्हणून त्याला जाळीने, अख्खं तारेच्या जाळीने पॅक केलेला आहे, जेणेकरून लोकांना त्रास नाही. मी काच उघडलाय म्हणून माझा आवाज असा येणार. आणि हा माउंटेन बघा समोर, काय सुंदर वाटतंय. कोणी पण बोलेल आपण उटीमध्ये आहोत. इथं देखील क्राऊड बघा, दोन्ही साईडने गाड्या एकदम तुडुंब रस्ता पॅक केलेला आहे. पाहू शकता आपण एकदम क्लिअर. सर्वांना सुट्टी असते, जो तो येतोय संडेला आपले मजा करण्यासाठी इथे. छान बनवलेला व्ह्यू आहे हा. आणि इथनं वरती देखील जायला जागा आहे. आपण इथनं असं वरती जाऊन फोटो क्लिक करू शकतो. पण ह्याच्यावरती येणं मध्ये चुकीचं आहे, कारण पावसामुळे याच्यावर एवढी अलगी जमते ना, आपण कधी पण स्लिप होऊन डायरेक्ट खाली पडू शकतो. आणि जर वरून खाली पडला तर एकदा वरून खाली येऊ आणि डायरेक्ट कायमचं वर जाऊ. आणि लेफ्ट साईडचे डोंगर बघा काय हिरवळ झालेली आहे त्यांच्यावर, काय भारी वाटते बघायला, एकदम छान असं दिसते. तर चला आता आपण जाऊयात खाली पटापट, आणि मग आपण कर्जतला जायचा रस्त्याला लागूयात. बघा समोरचा व्ह्यू काय सुंदर वाटतोय. डोंगर एकदम हिरवगार झालेले आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, काही जे अशा गाड्या लावतात ना, ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट व्हायची जाम भीती असते, कारण कोण कधी पण गाडी पटकन बाहेर घेतो आणि रस्त्याला लागायचा प्रयत्न करतो. आज तर माकडांची, इथं जेवढे पण माकडे असतात त्यांची चांदी आहे, कारण त्यांना पोटभर खायला भेटलेले. हे बघा इथं पण काय ना काय तरी काम चालू आहे, खाणं चालूच आहे त्यांचं. आणि आता आपण काय करू, एक्सप्रेस हायवे नाही पकडायचा आपल्याला. आपण जाणार आहोत जुन्या रोडनी, म्हणजे इथून आपल्याला खाली जायला लागेल या साईडनी.
तर मित्रांनो आता आपण काय करूयात माहिती आहे का, हा आपला ॲक्च्युली नो एंट्री. आपण इथनं गाडी टाकून लगेच त्या साईडने एक्सप्रेस हायवेला लावू, जेणेकरून आपण जो मधला रस्ता आहे तो डायरेक्ट आपल्याला खपोलीच्या बाहेर एक्झिट करतो. आणि तुम्ही नेचर एन्व्हायरमेंट बघा काय सुंदर आहे, तर एन्जॉय करा गाईज. तुमचं लक्षच नाही या साईडला आहे. गाडी थांबतो का केलं आपण थांबलेलो जाताना. मित्रांनो तुम्ही पाहू शकता BMW काय सुंदर आहे, एकदम बबलू सारखी दिसते, चिकनी कलर पण एकदम भारी आहे, ऑफ व्हाईट आहे. आपण पाहू शकता या नेट कशा लावल्या, इनकेस ते दरड कोसळली तर याच्यावरती मोठे मोठे दगड अडकण्यासाठी. आणि इथनं वर जायला शिड्या बनवल्यात, पण आपण त्याच्यावर नाही जाऊ शकत. हे पाणी कट होते आणि पाण्याची स्पीड कमी होती, त्याच्यामुळे ते लावले. आणि पाहू शकता आपण की डोंगरातून देखील पाणी असं पडतंय नुसतं. वरती CCTV लावलेले आहेत. आत्ता फायनली आपण आलेलो आहोत टनलमध्ये. आता बघा आपण 0 मिनिटामध्ये टनलमध्ये जाणार आहोत. ही टनल आहे. आणि मित्रांनो तुम्ही पाहिलं की टनलच्या आतमध्ये देखील पाणी पडतंय. डोंगराचं पाणी जे आहे ते मधोमध पडतंय टनलमध्ये, असं नाही की नाही पडत, बरंच पाणी पडतंय. चला गाईज, मी आता हा घाट उतरायच्या पहिलं एक छोटासा रस्ता लागतो खपोलीचा, त्या रस्त्याला भेटतो मी तुम्हाला. आपण आलेलो आहोत खपोली एक्झिटला. हा टर्न जरासा उलटा आहे, कारण 99% जो एक्झिट आहे तो लेफ्ट हँड साईडला असतो, हा एक्झिट राईट हँड साईडला आहे. आपण हा बोर्ड पाहू शकता, मुंबईसाठी लेफ्ट आहे आणि खपोलीसाठी राईटला जायचं आपल्याला. तर आपण या रोडनी जाणार आहोत, जेणेकरून आपल्याला इथं ट्रॅफिक भेटत नाही. आणि समोरचा डोंगर बघा काय क्लासिक सुंदर आहे, एकदम छान वाटते असं ते डोंगर पाहायला. आणि हा जो वरचा जो रोड तुम्ही पाहताय लेफ्ट साईडला, हा मिसिंग लेनला कनेक्ट होतो रस्ता. पुढे गेले की मिसिंग लेन आहे. आणि आता आपण चाललेलो आहे जुन्या रोडनी, पण हा रोड एकदम छान बनवलेला आहे. तुम्हाला खाली जाऊपर्यंत गाडीची ट्रॅफिक लागणार नाही. म्हणजे आपण डायरेक्ट उतरणार आहोत खपोलीच्या पुढे, म्हणजे खपोलीच्या बाहेर डायरेक्ट आपण उतरतो. मग ते बरं पडतं, कारण त्या साईडने गेल्यावरती आपल्याला खूप ट्रॅफिक लागते. हा कसा आपला बाहेरच्या बाहेर निघतो रस्ता. आणि त्या लेफ्टला तुम्ही पाहू शकता लँडस्लाईड झालेली आहे थोडीशी. हे बघा, ही सगळी माती खाली उतरलेली आहे. अर्धी माती या बाजूला टाकलेली आहे त्या लोकांनी. लँडस्लाईड झालेली आहे. आणि हा पूर्ण रस्ता खाली उतरतो. आणि तुम्ही माझ्या राईट हँड साईडला पाहू शकता खाली खपोली आहे, पण थोडासा झाडांचा असा गुच्छा झालेला आहे, ढिगार एकदम पावसामुळे. त्याच्यामुळे तुम्हाला खाली खपोली क्लिअर दिसणार नाही. धुंदलं असं तुम्हाला दृश्य दिसेल, थोडंसं दिसेल आणि लगेच बंद होईल. आणि समोर तो डोंगर आहे, त्याच्यावर खूप सारे वॉटरफॉल आहेत. आणि आपल्या कॅमेऱ्याची एवढी क्लिअरिटी नाही की ते प्रॉपर कॅप्चर होतील. तर मग चला आता पटापट जाऊ खाली. मग खाली गेल्यावर मी तुम्हाला भेटतो गाईज कर्जतच्या रोडला.